आता आपण बघणार आहोत कोथिंबीर पुदिन्याची चटणी, जे वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला उपयोगी येते. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्थातच पुदिना, एक साधारण 25-30 पानं, कोथिंबीर स्वच्छ धुवून 2-3 पाण्यातनं मग काढलेली स्वच्छ निथळून घेतलेली आहे, कढीपत्ता, त्याच्यानंतर हिरवी मिरची, थोडी तिखटवाली मिरची घेतली आहे आणि थोडी कमी तिखटवाली, लिंबू एक, दाण्याचा कूट किंवा तुम्ही डाळिया पण वापरू शकता. त्याच्यानंतर आलं खिसून एक पाव इंचाचं आलं खिसून घेतलेलं आहे, मीठ चवीपुरते आणि साखर. जर तुम्हाला डायबिटीस वगैरे असेल तर तुम्ही साखर स्किप करा आणि लिंबू जर टाकलं तर मात्र साखरही हवीच. आता मिक्सरमध्ये कोथिंबीर, पुदिन्याची पानं, त्याच्यानंतर कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कढीपत्त्यामुळे केस तुमचे काळे होतात आणि चांगलं असतं कढीपत्ता केसांसाठी आणि तब्येत बारीक करण्यासाठी पण. 2 तिखटवाली हिरवी मिरची टाकत आहे आणि अर्धी कमी तिखटवाली जी आहे ती टाकत आहे. मीठ चवीपुरते, आलं किसून घेतलेलं, साखर, दाण्याचा कूट किंवा कूट तयार नसेल तर अख्खे दाणे आणि लिंबू आपण पिळून घेतोय. लिंबू पिळल्यामुळे काय होतं, छान सुंदर हिरवीगार चटणी राहते. साधारणपणे 1 लिंबू घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. हे बघा किती सुंदर कलर आला की नाही, हिरवागार आणि टेम्पटिंग वाटते, एकदम टेस्टी. चला तर मग आता ही चटपटीत चटणी आपली तयार झालेली बाउलमध्ये काढून घेऊया. चला तर आपली ही आता चटपटीत चटणी तयार झाली आहे, बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि आता आपण ही सर्व करूया.